नमस्कार. वेलकम टू शिवा हिलिंग सेंटर. आज आपण डिप्रेशन आणि एन्झायटीबद्दल बोलणार आहोत. डिप्रेशन आल्यानंतर किंवा एखादा माणूस जेव्हा डिप्रेशनमध्ये असतो, कुठल्या प्रकारचे लक्षणं त्याच्यामध्ये असतात, आपण त्या लक्षणांबद्दल बोलूयात. साधारण एखादा जेव्हा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो, तो सतत स्वतःला थकवा असल्यासारखं फील करवतो किंवा कमजोरी असते, त्याला भूक कमी लागते, त्याची शारीरिक झोप कंप्लीट होत नाही. त्याच्यामध्ये तो स्वतःला इतकं नकारात्मक फील करायला लागतो किंवा त्याला एखादी गोष्ट जी सतत आवडत असेल तर त्या गोष्टींपासूनही तो त्याच्यातला रस कमी होतो किंवा तो लांब राहायचा प्रयत्न करतो. सतत एकाकीपणा, एकटेपणा किंवा रिकामा, निराशा ती सतत त्याच्या मनात फील व्हायला लागते. कामात, अभ्यासात मन नाही लागत. राग येतो, पटकन चिडचिड व्हायला लागते आणि राग येतो म्हणून तो स्वतःच लोकांपासून डिस्टन्स मेंटेन करायला लागतो, म्हणजे तो लोकांपासून दूर राहायला लागतो. या अशा प्रकारच्या ज्या सिम्पटम्स आहेत त्या आपल्यामध्ये जाणवतात. कधी कधी ते इतकं वर्स्ट विचारही डोक्यात येतो. बऱ्याचदा लोक सुसाईड करण्याचा प्रयत्न करतात किंवा तो विचार सतत मनामध्ये जाणवतो. तर खरंच हे योग्य आहे का? आणि हे हे जर असे लक्षणं जर प्रत्येकामध्ये जाणवत असेल तर असं नाही वाटत का आपण स्वतःला हील केलं पाहिजे? किंवा असे काही लक्षणं जर आपल्या कोणामध्ये असेल तर तुम्ही लवकर यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करा, स्वतःला हील करायचा प्रयत्न करा. आणि प्रत्येक माणूस या गोष्टींमधनं बाहेर पडू शकतो जर त्याने स्वतः डिसिजन घेतला तर. जर तुम्हाला याच्यातनं बाहेर पडायचं असेल आणि आमची मदत हवी असेल तर वेलकम टू शिवा हिलिंग सेंटर. वी आर ऑलवेज रेडी टू हेल्प यू. थँक यू सो मच.